नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अँगल्स अँड पेअर्स ऑफ अँगल्समधील प्रॅक्टिस सेट 15 सोडवणार आहोत. प्रश्न ॲज इट इज ब्लँक पेजेसवर लिहून घेतलेला आहे. पहिला प्रश्न, ऑब्झर्व दी फिगर अँड कंप्लीट दी टेबल फॉर अँगल AWB. ह्या अँगल AWB मध्ये ऑब्झर्वेशन करायचं आहे आपणास आणि हा टेबल पूर्ण करायचा आहे. तर पॉईंट्स इन दी इंटेरियर, हा अँगल आहे AWB. या अँगलच्या इंटेरियरमधले पॉईंट्स म्हणजे हा अँगल दोन रेपासून तयार झालेला आहे. एक WB रे आहे आणि दुसरा WA आहे आणि हा W त्यांचा व्हर्टेक्स आहे. तर हा रे या साईडला एक्सटेंड होईल आणि हा रे या साईडला एक्सटेंड होईल. त्या दोघांमध्ये असणारे सर्व पॉईंट्स म्हणजे हे इंटेरियर आहेत. हे सर्व पॉईंट असे असणारे इंटेरियर आणि जे पॉईंट ह्या अँगलवर आहेत त्या पॉईंटला पॉईंट्स ऑन अँगल, पॉईंट्स ऑन आर्म किंवा पॉईंट्स ऑन साईड म्हणतात. आणि जे पॉईंट इंटेरियरमध्ये पण नाहीत, ह्या अँगलवर नाहीत, इकडे बाहेर आहेत, त्यांना म्हणायचं एक्सटेरियर पॉईंट्स. आता पॉईंट्स इन दी इंटेरियर, ह्या अँगलच्या इंटेरियर पॉईंट्स R होईल, C होईल, N आणि X हे सर्व पॉईंट इंटेरियर आहेत. पॉईंट्स इन दी एक्सटेरियर म्हणजे इंटेरियर नाहीत, ह्या अँगलवर नाहीत, बाजूला आहेत अँगलच्या, म्हणजे T, U, Q, V आणि Y हे झाले एक्सटेरियर. आणि पॉईंट्स ऑन दी आर्म्स ऑफ अँगल, या साईडला आर्म म्हणायचं, अँगलची आर्म किंवा साईड. जी अँगलवरच आहे, W व्हर्टेक्स आहे त्यामुळे तो अँगलवरच आहे, आणि A हा पण अँगलवर आहे आणि B हा पण अँगलवर आहे. पॉईंट्स इन दी इंटेरियर कोणते येतील? पॉईंट R, N, C आणि X. पॉईंट R, पॉईंट N इंटेरियर पॉईंट, पॉईंट C, पॉईंट X हे सर्व पॉईंट इंटेरियर आहेत. हा पॉईंट इंटेरियर होईल, हा इंटेरियर ह्या अँगलच्या मध्ये असणारे असे इंटेरियर. आता पॉईंट इन दी एक्सटेरियर अँगलच्या बाहेर, पॉईंट T येईल, पॉईंट U, पॉईंट Q, पॉईंट V एक्सटेरियर, पॉईंट V आणि पॉईंट Y, पॉईंट Y. पॉईंट्स ऑन दी आर्म्स ऑफ अँगल, ह्या अँगलवर आर्मवर W, A, G आणि B आहेत. पॉईंट A, पॉईंट W, पॉईंट G, पॉईंट B. नेक्स्ट, नेम दी पेयर्स ऑफ ॲडजेसंट अँगल्स इन दी फिगर्स बिलो. ॲडजेसंट अँगल म्हणजे मित्रांनो, हा एक अँगल काढला, येथे दोन अँगल झालेले आहेत, हा एक अँगल आणि हा एक अँगल. तर समजा ABC आणि P, तीन रे आहेत, त्यापासून दोन अँगल तयार झालेले आहेत. त्या दोन अँगलमध्ये ही BP हा रे कॉमन आहे आणि व्हर्टेक्स हा पण कॉमन आहे. पण याचे इंटेरियर म्हणजे इंटेरियर जे पॉईंट आहेत हे अँगलचे, हे सेपरेट ह्याच अँगलमध्ये आहेत. आणि ह्या BPC ह्या अँगलचे इंटेरियर जे पॉईंट आहेत ते ह्याच अँगलमध्ये आहेत. आणि ह्या दोन अँगलमध्ये व्हर्टेक्स कॉमन आहे, व्हर्टेक्स कॉमन, पुन्हा एक साईड कॉमन आहे, आर्म कॉमन आहे, आर्म BP. आणि इंटेरियर कसे आहेत? सेपरेट आहेत. इंटेरियर पॉईंट इंटेरियर सेपरेट आहेत.
असं जर असेल तर ते अँगल हे ॲडजस्टंट अँगल असतात. ही अँगलची पेअर ॲडजस्टंट अँगल होईल. समजा हे दोन अँगल घेतले आपण, हा एक अँगल आणि हा एक अँगल. यामध्ये सुद्धा ही साईड कॉमन होईल, हा एक कॉमन पॉईंट होईल दोघांचा, आणि याचे इंटेरियर एरिया हा आहे आणि याचा हा आहे, सेपरेट सेपरेट आहेत. म्हणजे हे दोन अँगल ॲडजस्टंट होतील. किंवा आता हे यामध्ये ही साईड कॉमन घेतली तर हे दोन अँगल ॲडजस्टंट होतील. ही साईड कॉमन घेतली तर हे दोन अँगल ॲडजस्टंट होतील. किंवा ही साईड कॉमन घेतली तर हे दोन अँगल ॲडजस्टंट होतील. म्हणजे ॲडजस्टंट साईडसाठी, ॲडजस्टंट अँगलसाठी एक साईड कॉमन असणं आवश्यक आहे. त्यांनाच नेबरिंग अँगलसुद्धा म्हणतात. म्हणजे नेबरिंग, शेजार शेजारचे अँगल आहेत. तसं येथे आपणास या फिगरमधून ॲडजस्टंट अँगलच्या पेअर काढायच्यात. जर आपण ही साईड कॉमन घेतली तर दोन अँगल तयार होतील, हा एक अँगल आणि हा एक अँगल. म्हणजे हा एक अँगल होईल, हा एक अँगल होईल, ही एक पेअर होईल. मग आता ही साईड कॉमन झाली, नंतर ही साईड कॉमन घेऊ आपण. ही साईड कॉमन घेतली तर हा अँगल होईल आणि हा अँगल होईल. हे अँगलच्या पेअर ॲडजस्टंट होतील. आता ही जर साईड आपण कॉमन घेतली तर दोन अँगल कोणते होतील? हा एक अँगल होईल मोठा आणि हा एक अँगल होईल. ओके. तसं यामध्ये आपणास ही साईड कॉमन येईल तर हा अँगल होईल आणि हा अँगल होईल. पॉईंट क्यू कॉमन आहे, साईड कॉमन आहे आणि इंटेरियर पार्ट याचा हा आहे आणि याचा हा आहे. हे पण नेबरिंग अँगल होतील किंवा ॲडजस्टंट अँगल होतील. नेम्स लिहिता येतील आपल्याला त्याप्रमाणे. नेक्स्ट पेअर सांगितलेले आहेत. पेअर्स लिहू आपण. पेअर्स ऑफ ॲडजस्टंट अँगल्स या फिगरमधले घेऊ. एक साईड कॉमन घेऊ, AN कॉमन घेतली आपण. अँगल AN जर असेल तर दोन अँगल कोणते होतील? हा एक अँगल होईल आणि हा एक अँगल होईल. अँगल CNA अँड अँगल ANB होईल, ANB. ही साईड कॉमन झाली, ही साईड कॉमन घेऊ आपण. आता ही साईड कॉमन घेतली, ही दोन अँगलची कॉमन साईड आहे. हा एक अँगल आणि हा एक अँगल. त्यामुळे अँगल ANB अँड अँगल PNC ही कॉमन घेतली. आता ही कॉमन घेऊ आपण साईड. तर अँगल BNC होईल, अँगल BNC अँगल CNA होईल अँड अँगल CNA. या अँगलमध्ये हा अँगल कोणत्याबरोबर ॲडजस्टंट होणार नाही, कारण याचा सेपरेट आहे हा व्हर्टेक्स. त्यामुळे हे दोन अँगल ॲडजस्टंट अँगल होतील. या फिगरमध्ये कोणती पेअर होईल? अँगल TQP अँड अँगल PQR. कारण PQ ही कॉमन आहे, त्याच्यामध्ये Q व्हर्टेक्स कॉमन आहे आणि इंटेरियर पोर्शन याचा सेपरेट आहे आणि याचाही सेपरेट आहे. नेक्स्ट तिसऱ्या प्रश्नामध्ये मित्रांनो काही अँगल्सच्या पेअर दिलेल्या आहेत. तर ह्या पेअर ॲडजस्टंट पेअर आहेत का हे आपणास सांगायचं आहे. जर ॲडजस्टंट नसतील तर त्या का नाहीत त्याचं रिझन पण द्यायचं आहे. पहिली पेअर आहे अँगल PMQ म्हणजे हा अँगल PMQ हा अँगल आणि RMQ हा अँगल. ह्या दोन अँगलचा जर विचार केला तर ह्या दोन्ही अँगलमध्ये MQ ही साईड कॉमन आहे आणि याचे इंटेरियर हा सेपरेट आहे आणि याचाही इंटेरियर सेपरेट आहे. म्हणून हे दोन अँगल कसे आहेत? ॲडजस्टंट अँगल आहेत. याला आपण लिहू शकतो आर दी ॲडजस्टंट अँगल. ही पेअर आपली ॲडजस्टंट अँगलची पेअर आहे. ॲडजस्टंट अँगल्स.
आता सेकंड पेअर अँगल RMQ अँड अँगल SMR. अँगल RMQ हा मोठा अँगल, RMQ म्हणजे हाच अँगल, आणि SMR हा छोटा अँगल. त्यामध्ये हा अँगल पूर्वीचा आपण कॅन्सल करू म्हणजे लक्षात येईल आपल्या. या मोठा अँगल आणि त्याच्यामध्येच एक झालेला आहे हा छोटा अँगल. हां, हे दोन अँगल असतील तर ते ॲडजस्टंट झाले असते, हा एक अँगल आणि हा एक अँगल. पण हा मोठा अँगल आहे आणि त्यामध्ये हा छोटा अँगल आहे, म्हणजे इंटेरियर पोर्शन जर घेतला मोठ्या अँगलचा, पूर्ण लहान अँगल त्याच्यामध्ये ॲडजस्ट होऊन चालला आहे, म्हणजे सेपरेट नाही इंटेरियर पोर्शन. साईड आहे कॉमन, पण इंटेरियर पोर्शन कॉमन नसल्यामुळं ते ॲडजस्टंट अँगल नाहीत. रिझन लिहावं लागेल. रिझन लिहू. R0 ही पेअर R0 adjacent angles because कॉमन आर्म आहे, एक साइड कॉमन आहे, बिकॉज कॉमन आर्म, कॉमन व्हर्टेक्स पण आहे, M पॉइंट, कॉमन व्हर्टेक्स, कॉमन आर्क, बट नॉट सेपरेट इंटेरियर्स. म्हणजे इंटेरियर जे पॉइंट येतात ते सेपरेट नाही आहेत, बट नॉट सेपरेट इंटेरियर्स. त्यामुळे ते ॲडजस्टंट अँगलच्या पेअर नाहीत. ही पेअर आता अँगल RMS हा छोटा अँगल, अँगल RMS आणि अँगल RMT म्हणजे हा मोठ्या अँगलमध्येच छोटा अँगल इन्वॉल्व झालेला आहे. म्हणजे मोठ्या अँगलचे जे इंटेरियर आहेत ते छोट्या अँगलमध्ये पण आलेले आहेत, त्यामुळे हे ॲडजस्टंट अँगलची पेअर नाही आहे. हेअर रिझन लिहू आपण. नॉट ॲडजस्टंट angles because these two angles have common vertex and common arm, but because not common interiors, not separate, common नाही म्हणते, not separate interiors. Next, angle SMT and angle RMS. हा अँगल SMT हा एवढा अँगल आणि RMS यामध्ये ही साईड MS कॉमन आहे, व्हर्टेक्स कॉमन आहे. RMS म्हणजे याचे इंटेरियर हे सेपरेट आहेत आणि SMT याचे इंटेरियर हे सेपरेट आहेत, म्हणजे हे ॲडजस्टंट अँगल्स आहेत. आर दी ॲडजस्टंट अँगल्स. समजलं मित्रांनो? धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.